देशात उद्यापासून युद्धाचा सायरन वाजणार आहे का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला देशाला पडलेला असताना आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. सर, युद्धाचं सावट आहे देशावरती आणि उद्यापासून युद्ध सुरू होईल अशी परिस्थिती दिसते का? या अशा परिस्थितीमध्ये नागरिक म्हणून आपण सर्व भारतवासियांनी एक रूप असलं पाहिजे आणि एका राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं जी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची अत्यंत सुयोग्य अशा प्रकारची भूमिका आहे की आम्ही संपूर्णतः सरकारच्या सोबत आहोत आणि या दोन्ही नागरिक आणि एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या दोन्हीच्या भूमिकेतून सरकारने सुयोग्य स्वरूपाच्या नियोजनातून जे योग्य वाटत असेल ते पावलं उचलावेत. या संदर्भामध्ये सरकार म्हणून देश म्हणून आपण एकसंघ आहोत हा संदेश देण्याची आवश्यकता आहे. उद्या संपूर्ण देशभरातल्या 295 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल केलं जाते. मुंबई, ठाणे, नाशिक असू द्या किंवा पुणे असू द्या, या ठिकाणी सुद्धा मॉकड्रिल होणार आहे. आणि मुंबईतील काही ठिकाणे जे अतिसंवेदनशील आहे, जसं की मुंबई झालं, त्यानंतर तारापूर झालं, उरण झालं, मुंबईच्या आसपासचा परिसर, त्यामुळे नागरिकांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला? निश्चित यासोबतच एक आर्थिक राजधानी पण आहे आणि यापूर्वी मुंबईवर पाकिस्तानने हल्ला करून मुंबई हे लक्ष्य करण्याचा यापूर्वी प्रयत्न केला होता. त्यामुळे यावेळेस पुन्हा अशा सावटामध्ये मुंबईला लक्ष्य करण्याची सर्वात दाट शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत आपण जो त्याचा स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलचं पालन हे नागरिकांनी केलं पाहिजे आणि याबाबत आपण दक्ष असलं पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक गंभीर आरोप केला आहे मोदींवरती आणि राजीनाम्याची मागणी सुद्धा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. त्यांनी म्हटलंय की गुप्तचर यंत्रणांना आधीपासून माहित होतं पहलगाम हल्ल्यापूर्वी की हल्ला होणार आहे आणि ही माहिती मोदींना पण देण्यात आली होती, पण ही माहिती देशाला देण्यात आली नाही. हल्ला होऊन इतके दिवस झाले आणि त्यानंतर आज कुठेतरी पंतप्रधान हे राष्ट्राला संबोधित करणार आहे. यापूर्वी अनेक वेगवेगळ्या निमित्तानं खूप गंभीर स्वरूपाच्या बाबी या समोर आल्या होत्या. मात्र या सर्व गोष्टींवर त्यांनी चुप्पी साधलेली आहे. तर दुसरीकडे थेट पहलगामला जाण्याची आवश्यकता होती. जखमींना, मृतकांच्या व्यक्तींना कुठेतरी त्यांनी भेटलं पाहिजे अशा प्रकारची एक स्वाभाविक स्वरूपाची एक भावना होती. मात्र ती पण त्यांनी पूर्ण करताना आढळून आलं नाही. आणि जेव्हा राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते जेव्हा एखादा विषय जर बोलत असतील की जे गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वर्ष ते संसदीय लोकशाहीमध्ये राहिलेले आहेत, मंत्री राहिलेत, आमदार खासदार राहिलेले आहेत, अशा खरगे साहेबांसारख्या व्यक्ती जर काही बोलत असेल तर निश्चित त्यात अर्थ आहे. या संदर्भामध्ये त्यांनी जो आपली भूमिका आहे ती स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि खरगे साहेबांनी जे मत व्यक्त केलं हे अनेकांच्या मनात आहे आणि नुसतं काँग्रेसच्याच नाही तर अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे हा विषय पंतप्रधानांनी तात्काळ त्या स्वरूपामध्ये आपली नैतिक जी भूमिका आहे ती जाहीर करावी. महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत, त्यामुळे महानगरपालिका असू द्या, नगरपालिका असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या 4 महिन्यात घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. हा किती मोठा निर्णय वाटतं? निर्णय हा घेण्याची सुप्रीम कोर्टाला या सूचना देण्याची वेळ आली हे खरं तर शासनाचं फेल्युअर आहे. कारण सत्तेच्या विकेंद्रीकरणाकरता 73वे आणि 74वे घटना दुरुस्ती पारित झाली होती. मात्र सत्ता केंद्रित करण्याचं धोरण हे भाजपचं आहे. देशातली सर्व सत्ता ही दिल्लीतल्या दोघांना त्यांच्या हातात हवी आहे आणि महाराष्ट्राची सर्व सत्ता जी आहे ती मुख्यमंत्र्यांना त्यांच्याजवळ ठेवायची आहे. करिता गत फार मोठ्या कालखंडापासून अडीचच नाही तर काही ठिकाणी शेवटच्या निवडणुका या 10 वर्षापूर्वी झालेल्या आहेत, 11 वर्षापूर्वी झालेल्या आहेत, असेही काही महानगरपालिका आहेत. त्यामुळे सत्ता एकत्रित करण्याचा हा त्यांचा एक कुटील डाव तथा हा हेतू होता. मात्र आता कोर्टाने निर्णय दिल्यावर त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, नाहीतर यातही पुन्हा काही गोलमाल करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेवटी सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे. नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती हा सर्व लोकशाहीमधला जो एक वैभव आहे ते पुनर्वैभव प्राप्त करण्याकरता याची अंमलबजावणी करावी. यात कुठल्याही पळवाटा सरकारने शोधू नये. अहिल्यानगरमध्ये चोंडीमध्ये आज राज्य कॅबिनेटची बैठक झाली आणि 680 कोटी रुपये स्मारकासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यासोबतच वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरमध्ये होईल असं सुद्धा शासनानं म्हटलंय. विविध निर्णय घेण्यात आलेत. कसं पाहता याकडे एकंदरीतच? निवडणुकीच्या आधी जशा घोषणा केल्या होत्या, लाडक्या बहिणीला 1,500 ते 2,100 देऊ, कर्जमाफी करू आणि वगैरे वगैरे अनेक ज्या घोषणा केल्या होत्या, तसंच या घोषणांचं होऊ नये. या घोषणा खरोखर अंमलबजावणी त्याची व्हावी. या केवळ जुमला ठरू नये हे या निमित्ताने मला सांगायचं आहे. आणि सोबतच हाही प्रश्न एक विचारायचा आहे की बारामतीला 2014च्या पूर्वी एक भाजपनी देवेंद्र फडणवीसच्या प्रमुख उपस्थितीत एक मेळावा घेतला होता, एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या बैठकीत
देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला सांगितलं होतं की माझ्या कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंगमध्ये पहिला ठराव, पहिला निर्णय हा धनगर आरक्षणाचा होईल आणि मी पहिली सही ही धनगर आरक्षणावर करेल. आज इतक्या दिवसानंतर हा एक सवाल त्यांना आम्हाला विचारायचा आहे, क्या हुआ तेरा वादा ओ कसम ओ इरादा. महाराष्ट्रावर पावसाचं सावट आहे असं तुम्हाला? त्यासोबतच 150 कोटीचा मंडप लागणार होता. त्यात शून्य चुकले, हुकले वगैरे वगैरे अशी सावरासावरी बरीच झाली आहे. आता तो मंडप कितीचा होता हे जसं गुलदस्त्यात आहे, तसंच यांनी केलेल्या घोषणांसाठी यांच्याजवळ पैसे आहेत का किंवा हे खरोखर करणार आहे का हेही गुलदस्त्यात आहे. हा गुलदस्ता राहू नये तर याची थेट अंमलबजावणी व्हावी. पैशाचा विषय काढला म्हणून हा प्रश्न विचारतो की संजय शिरसाट आहेत ज्यांनी थेट आता अजितदादांवरच निधी वाटपा संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि म्हटलेलं आहे की त्यांच्या खात्याचा निधी लाडक्या बहिणीला वळवण्यात आला. दलित मागासवर्गीयांचा हा सगळा निधी होता. अजितदादा पुरोगामी म्हणून समाजासमोर जातात आणि त्यांचीच मतं त्यांना सुद्धा मिळतात, पण निधी मात्र वळवला जातो. कसं पाहता याकडे? ही अत्यंत गंभीर बाब आहे, कारण संविधानिक स्वरूपामध्ये काही विभागांना तेवढा हिस्सा देणे बंधनकारक असताना बजेटमध्ये तेवढी तरतूद ही सक्तीची असताना, अपरिहार्य असताना जर असं केलं जात आहे तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. मात्र मागच्या आठवड्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाहीत म्हणून कांगावा झाला, कुठेतरी इकडचे तिकडचे आणून 200 कोटी रुपये 500 कोटी रुपये काहीतरी दिले. या महिन्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आता बोललेला आहे, पुढच्या महिन्यामध्ये आता कृषी विभागाची ओरड होईल. त्यामुळे डोक्यावर घेतलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर डोके उघडं पडतं. अशी एकंदरीत ही शासनाची आर्थिक परिस्थिती आहे. या ट्रिपल इंजिनने जावं आणि खरंच मोदी साहेबांजवळ त्यांची क्रेडिबिलिटी आहे सिद्ध करावं व विशेष पॅकेज महाराष्ट्राला घेऊन यावं. त्याशिवाय हा बिघडलेला महाराष्ट्राचा जो अर्थव्यवस्थेचा जो झालेला खेळखंडोबा आहे तो सुधारणार नाही. महागाई वाढते, दुधाचे दर वाढलेत आणि त्यानंतर आता बेस्टचे पण दर वाढत आहेत. मुंबईकर मेटाकुटीला आलेत. खर्च वाढतोय पण इन्कम काही जनरेट होत नाहीये अशी अवस्था आहे. काय म्हणाल? इन्कम फक्त आवडत्या लाडक्या उद्योगपतींचे वाढतात आहे. सगळी महागाई वाढते मात्र शेतमालाचे भाव काही वाढत नाही. महागाई वेगवेगळ्या स्वरूपामध्ये समोर येते, मागणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पुढे येते, मात्र बेरोजगारांना नोकऱ्या काही लागत नाही. आणि याचं सर्व जे कारण आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आणि मोदी साहेबांना के डेव्हलपमेंट पाहिजे. के डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट तर झाली पाहिजे मात्र श्रीमंत झाला पाहिजे आणि गरीब हा अधिक गरीब झाला पाहिजे. ही अर्थव्यवस्था नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे. पण काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार? कारण विरोधी पक्ष म्हणून याच्यासाठी रस्त्यावर उतरणार तुम्ही? आम्ही तर रस्त्यावर गत काळामध्ये आंदोलनाच्या सगळ्या स्वरूपातून उतरलोच आहोत. आमची या संदर्भातली जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. मनमोहन सिंग साहेबांनी भारताला एक पॅटर्न आपला दिलेला आहे जो जगविख्यात आहे. यासोबत अमर्त्य सेन सारखे नोबेल पारितोषिक विजेते जे होते त्यांनी गरिबांचा अर्थशास्त्र सांगत असताना देशाचा विकास कसा असला पाहिजे तेही सांगितलं आहे. दुसरे जे नोबेल अवॉर्डी आहेत डॉक्टर बॅनर्जी यांनी देखील काही उपाययोजना सुचवल्या आणि त्या उपाययोजनावर 2024 मध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये न्याय योजना नावाचा एक संदर्भ घेऊन आलो होतो की जेणेकरून अर्थव्यवस्था ही आपली सर्वांसाठी असली पाहिजे. मात्र आता मुठभर लोकांनाच खुश करण्याकरता हा घाट घातला जातोय. 88 कोटीचा शक्तीपीठ मार्ग हा करण्याची आवश्यकता काय? कारण हा पगार करायला पैसे नाहीत, एक सामाजिक न्याय विभागासारख्या पैसे खाते वळवले जातात आहे. मात्र हा रेड कार्पेट जो आहे अडाणी करता 88,000 कोटीचा टाकला जातो. अहो त्याच्यापेक्षा 1,000 कोटी रुपये जे आहेत या सगळ्या देवस्थानांना द्या. कोल्हापूरच्या मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या मंदिरात 1,000 कोटी द्या. पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या विकासाकरता 1,000 कोटी द्या. पुढे पंढरपूरच्या पुढचे जे थेट नागपूरपर्यंत जे तीर्थस्थळ आहेत या सगळ्यांना 1,000 कोटी रुपये जर दिले तर हा 88,000 कोटी वाचतील आणि प्रत्येक तीर्थक्षेत्राचा हा विकास होईल. मात्र नाव द्यायचं शक्तीपीठ आणि गरिबाचं शोषण करायचं आणि शक्ती जी आहे ती अडाणी अंबानीने द्यायची ही भूमिका आर्थिक धोरण हे भाजपने स्वीकारलंय. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की भाजपचं जे धोरण आहे त्यावर टीका केलेली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी आणि त्यासोबतच क्या हुआ तेरा वादा असा सुद्धा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारलेला आहे. कॅमेरा पर्सन रवी साखरकर सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.